इकडे भानुगुप्त जेवढ्या वेगानं शक्य आहे तेवढ्या वेगानं तोरमानावर चालून जात होता. प्रजेत विश्वास निर्माण करावा म्हणून या क्रूर माणसाने शैव धर्म स्वीकारून प्रत्यक्ष शिवाचाच अपमान केलाय या जाणीवेनं त्याच्या संतापाचा विस्फोट होत होता. एक एक नदी, वस्ती आणि मैदानं पार करत तो पंचनदाच्या परिसरात पोचला. आता तो तोरमानानं काबूत घेतलेल्या सीमेजवळ पोचणार होता. त्यानं सतलज नदीच्या काठी मुक्काम ठोकला. इशारा देण्यासाठी एका दूताला तोरमानाकडे पाठवलं. हत्ती आणि अश्व रातोरात पल्याडच्या किनाऱ्यावर नेण्यात आले. सेनापती सिंहभद्र आणि हरलेले राजे सोबत घेऊन आपली युद्धनीती काय असावी यावर विस्तृत चर्चा केली. हत्तींच्या सोंडांवर असलेल्या लोह साखळ्याच्या छदनामुळे पराभूत राजे खुश होते. आता तोरमांचा आवेश आपल्यापुढे टिकणार नाही याची खात्रीच झाली होती त्यांची. त्यात भानुगुप्ताची सैन्यसंख्या अफाट होती. तोरमांचा नाश आणि आपलं स्वातंत्र्य आता निकट येऊन ठेपलं आहे या जाणीवेनं ते फुलारून गेले होते. दुसऱ्या दिवशी तारवे आणि नौकांमधून नदी ओलांडत ते तोरमांच्या कब्जातील प्रांतात घुसले. हत्तीदल आणि अश्वदल सुसज्ज झालं. पदाती रांगा करून आपापल्या जागा घेऊ लागले. शत्रू इथवर येण्याच्या आत जेवढा भाग पादाक्रांत करता येईल तेवढा करावा यासाठी भानुगुप्तानं पुढची वाटचाल सुरूच ठेवली. जालंधर शहराजवळ आपली युद्धभूमी असावी असा भानुगुप्ताचा प्रयत्न होता. वाटेत त्याला एका भिक्षूकडून समजलं की तोरमान कोणाच्या तरी हरवलेल्या दैवी तलवारीच्या शोधात भारतात आलाय. ती एखाद्या विहारात दडवली आहे असा संशय असल्याने तो दिसेल तो स्तूप आणि विहार झडती घेऊन नष्ट करतोय, भिक्षूंना ठार मारतोय. सारे बौद्ध भयभीत झालेले आहेत. दैवी तलवार आणि भिक्षूंकडे? भानुगुप्त आधी हसला. कोणाची आहे ती तलवार? त्यानं विचारलं खरं, पण त्या भिक्षूला काही माहीत नव्हतं. तर हा आहे हुणांचा शोध. वेडगळ दिसतात हे लोक. भानुगुप्तानं हसत विचार केला खरा, पण लगेच तो गंभीरही झाला. काय सांगावं? असेलही असली एखादी दैवी तलवार जी मिळाली की तो मनुष्य अजिंक्य होत असेल. हुणांना असं दैवी कृपेनं अजिंक्य होण्याची महत्वाकांक्षा असणारच. पण असेल तरी कोणत्या देवाची ती तलवार? नाही, या भूमीतून मी परक्यांना काही मिळू देणार नाही. उखडून फेकेन मी त्यांना. तो स्वतःशीच म्हणाला आणि त्या सुपीक प्रदेशातून ते पुढे सरकू लागले. पण अद्याप भानुगुप्तानं पाठवलेल्या दूताचा तपास नव्हता. त्या रक्तपिपासू तोरमानानं त्याला ठार तर मारलं नाही ना? कैद तर करून ठेवलं नाही ना? अनेक प्रश्न भानुगुप्ताच्या मनात उद्भवले आणि तो जास्तच संतापत गेला. त्यानं सैन्याला वेगानं पुढे कूच करायचा आदेश दिला. जसं ते बरंच अंतर पुढे गेले तसे त्यांना एका तुरळक झाडाझुडपांनी भरलेल्या, एका अवाढव्य काटेरी झुडपांनी भरलेल्या कुरणा पल्याड सज्ज असलेलं तोरमानाचं अश्वारोही सैन्य दिसू लागलं. भानुगुप्तानं आपल्या सैन्याला थांबण्याचा इशारा केला. पहिली चाल काय करायची याचा स्थिती पाहून निर्णय घेतला. तो सेनापती सिंहभद्राला म्हणाला, हा प्रदेश घोड्यांना धाव घेण्यासाठी अडचणीचा आहे. ही काटेरी झुडपं त्यांचा वेग रोखतील. एक करा, आधी आपलं हत्तीदल वेगानं पुढं जाऊ द्या. चिरडून टाका हुणांना. जा, आक्रमण! भानुगुप्ताची आज्ञा मिळताच घोड्यावर बसलेला सिंहभद्र वेगानं आघाडीकडे उसळला. व्यूहरचना झाली आणि काही क्षणात मदमत्त हत्तींचे सोंडा उभारून गगनभेदी चित्कार झाले. माहुतांनी गंडस्थळी अंकुश टोचताच आघाडीचं हत्तीदल वाटेत येईल ते तुडवत पुढे धाव घेऊ लागलं. भानुगुप्ताचं सैन्य अनिमिष नेत्रांनी ते दृश्य पाहत होतं. त्यांना विजय अगदी दृष्टिक्षेपात दिसू लागला. पण हाय, घात झाला. 200-300 हात अंतर तुडवलं जातं न जातं तोच पुढे सरसावणारे दोन्ही रांगातले 700-800 महाकाय हत्ती दीर्घ चित्कार करत मटकन खाली कोसळू लागले. हत्तीवरील अंबाऱ्यात बसलेले धनुर्धारी सैनिक इतस्ततः फेकले गेले. माहुतांची बैठक सुटली. हत्तींचं दीर्घ आक्रंदन कोणाला ऐकवेनासं झालं. त्यांना उठताही येत नव्हतं. काहीतरी त्यांच्या भरभक्कम पायात घुसलं होतं जसं. मागचे माहूत सावध होत पुढे धाव घेऊ पाहणाऱ्या हत्तींना आवरण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करू लागले.
एकच गोंधळ उडाला. भानुगुप्त असहाय्य होऊन हे दृश्य पाहत होता. तो ओरडला, "मागे सरका! आता शत्रूलाच पुढे येऊ द्या. त्यांनी काहीतरी गाडलंय या मैदानात. एक दोन सैनिक पुढे पाठवा ते काय आहे हे पाहायला." दोन सैनिक दबकत, कोसळलेल्या आणि अजूनही आकांत करत चित्कार करत असलेल्या हत्तींजवळ गेले. पाहिले तर त्यांचा विश्वासच बसेना. मैदानात छोटे छोटे असंख्य खड्डे तयार करून त्यात तासून तीक्ष्ण टोके केलेली लाकडे अंतरे ठेवून गाडण्यात आली होती आणि गवतानं झाकून टाकलेली होती. हत्तीच्या भल्या मोठ्या तळपायांना कसलंही रक्षण नसतं हे शत्रूला माहीत होतं. त्यानं अशा रीतीनं त्याचा फायदा घेतला होता. ते लाकडी सूळ सोडवता येणार नाहीत असे खोलवर पायात घुसल्यानं हत्ती वेदनेने कासावीस झाले होते. पाय झाडले तर वेदना प्राणांतिक होत असल्याने असहाय चित्कार करण्यापलीकडे त्यांना पर्यायच नव्हता. आपल्या या धक्क्यातून भानुगुप्त अजून सावरलाही नव्हता तेवढ्या झंझावाती वेगानं बाणांचा वर्षाव करत शत्रू पिछाडीच्या बाजूने वादळासारखा आला. एवढ्या वेगानं पळणारे घोडे त्यांनी कधी पाहिले नव्हते. अनपेक्षित बाजूनं झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे भानुगुप्ताची सेना गोंधळून गेली. ती प्रतिकारासाठी सज्ज होणार तेवढ्यात भरपूर हानी करून शत्रुसेना जशी आली तशी तेवढ्याच वेगात निघूनही गेली. त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न भानुगुप्ताचं घोडदळ करू लागतं न लागतं तोच उजव्या बाजूने शत्रुसेना उगवली आणि तोच प्रलयी वर्षाव करू लागली. आता मात्र भानुगुप्ताच्या सैन्याची दाणादाण उडू लागली. सैनिक कसाबसा प्रतिकार करत होते, पण हुणांची नेमबाजी फारच अचूक असल्याने भानुगुप्ताचं सैन्य धडाधड धराशायी होऊ लागलं. भानुगुप्त आपल्या सैन्यात वेगानं फिरत स्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. घसा फाडून आदेश देत होता, पण कोणी ऐकण्याच्या स्थितीत नव्हतं. आणि उजव्या कुशीवरून चाल करून आलेली हुणांची सेना आली तशी भरधाव वेगानं गायबही झाली. पण ही काही हायसं वाटण्याची बाब नव्हती. शत्रू कोणत्या दिशेनं येईल याचा अंदाजच नसल्याने भानुगुप्ताचं उरलेलं सैन्य साशंक मनाने इतस्ततः पाहात धाकधुकीनं होतं तिथेच उभं होतं. शत्रूचं एक सैन्य मात्र मैदानाच्या पलीकडच्या बाजूला होतं तसंच स्वस्थ उभं राहून ही मौज पाहत होतं. हत्तीदलही पुढे सरसावण्याच्या स्थितीत नव्हतं. आधी विजय होणारच आणि आपलं राज्य आपल्याला मिळणारच या कल्पनेत असलेले पराजित राजे चेहरा पाडून उभे होते. त्यातील एक भानुगुप्ताजवळ आला आणि म्हणाला, "आता काय करायचं महाराज? शत्रूनं तर आपल्याला सलामीलाच मात दिली." भानुगुप्त म्हणाला, "शांततेनं काम घेऊयात. या मैदानाला वळसा घालून आपण उत्तरेच्या दिशेनं पुढे जाऊ आणि मग जालंधर जवळ करू. हत्ती दलाला सर्व सैन्याला घेरा टाकायची आज्ञा द्या. सगळीकडे लक्ष ठेवा, सावध राहा." तोरमानाला ती दैवी तलवार तर प्राप्त झाली नाही ना? विचार करत भानुगुप्तानं उरलेल्या हत्तींनी आपल्या सेनेला घेरा घालून संरक्षण द्यायचा आदेश दिला आणि सैन्य जरा आश्वस्त झालं. ती संरक्षणात्मक व्यूहरचना घाईनं पुरी केली जातच होती, पण ती पूर्ण व्हायच्या आतच मागून आणि उजव्या बाजूनं एकाच वेळेस हुणांचं सैन्य विजेच्या वेगानं अकस्मात त्यांच्यावर तुटून पडलं. यांना काय सैतानवश आहे की काय? एवढ्या वेगानं हालचाली करतात हे? भानुगुप्ताचं सैन्य त्याही स्थितीत अचंबित झालं होतं. प्रतिकाराची त्यांची शक्तीच हरपू लागली होती. यावेळचा हुणांचा हल्ला अधिक वेळ टिकला. भानुगुप्ताचं सैन्य कसाबसा प्रतिकार करत राहिलं खरं, पण त्यात आता दम नव्हता, जोमही नव्हता. हुणांच्या तलवारी आणि लांब फाळाचे भाले भानुगुप्ताचं सैन्य अक्षरशः धराशायी करत सुटले होते. हत्तींवरून धनुर्धारी सैन्य हतबल होतं, कारण शत्रू त्यांच्याच सैन्यात घुसला असल्याने आपलीच हानी होईल अशी भीती त्यांना वाटत होती. शत्रू पार भानुगुप्तापर्यंत पोहोचला. त्याचं आणि हुणांचं घमासान युद्ध झालं. भानुगुप्त पराक्रमी खरा, पण हुणांची रानटी शक्ती त्याला थकवत गेली. वार चुकू लागले. शेवटी तो मागे सरला आणि शत्रू जसा आला तसा वेगानं परत फिरला दिसेनासा झाला. भानुगुप्ताच्या सेनेनं हाय खाल्ली. भानुगुप्तासमोर माघार घेण्याशिवाय पर्याय राहिला नाही. तो ओरडून म्हणाला, "आपण परत येऊ. या क्षणी सुरक्षित ठिकाणी जाण्यातच आपलं हित आहे." आणि अत्यंत वेगानं भानुगुप्ताचं सैन्य काळवंडल्या चेहऱ्यानं परत फिरू लागलं.
मैदानापार असलेला तोरमान हे दृश्य गर्वाने पाहत होता. त्याने अभिमानाने आपल्या मुलाकडे मिहीरकुलकडे पाहिलं आणि म्हणाला, "मिहीर, तुझी हत्तींना जायबंदी करायची कल्पना आणि माझी रणनीती यशस्वी ठरली. आपला विजय झाला. चला, पाठलाग करूया त्यांचा." मिहीर घोड्याला टाच देत म्हणाला, "फक्त सतलज नदीच्या पार त्यांना हकलेपर्यंत पाठलाग. ते आता घाबरलेत. त्या भीतीचा फायदा घेऊयात. जमेल तेवढी त्यांची हानी करूयात. ते परत गेले की आधी आपण आपली इथली सत्ता बळकट करू. तलवार शोधू, मगच पुढचा विचार करू. मगध इथून दूर आहे. तिथे त्यांच्या भागात ते जास्त शक्तिशाली ठरतील. आत्ता आपल्याला एवढंच पाहायचंय की ते लगेच पुन्हा परत येणार नाहीत. त्यांच्यावर आक्रमणाची वेळ अजून आलेली नाही." तोरमान म्हणाला, "अगदी जाणत्या योद्ध्यासारखा सल्ला दिलास पुत्र. ठीक आहे, पाठलाग सुरू." आणि हुणांची सेना भरधाव वेगानं पाठलागाला निघाली. हत्ती दलामुळे तशीही भानुगुप्ताची गती कमीच होती. त्यात मागून पाठलाग होतोय हे लक्षात येताच सारे होईल तेवढ्या वेगानं पुढे निघाले खरे, पण सैन्याची तारांबळ उडाली. भानुगुप्त स्थितीवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात होता, पण त्याला यश येत नव्हतं. विशाल सतलज नदी अत्यंत घाईत पार करत असताना नेमकी संधी साधून हुणांनी पुन्हा जीवघेणा हल्ला केला. नदीचं पात्र रक्तानं भरलं. असंख्य प्रेते पाण्यासोबत वाहत राहिली. भानुगुप्ताची अपार हानी तर झालीच, पण जी मानहानी झाली त्याला सीमा नाही. सतलज नदी पार गेलो की तिथे थांबून मग नंतर पुन्हा आक्रमणाच्या विचारात असलेल्या भानुगुप्ताला प्राप्त स्थितीत तोही विचार सोडून द्यावा लागला. सीमेवर काही सैन्य ठेवून हताश आणि खिन्न झालेला पराजित भानुगुप्त आपल्या उरल्या सुरल्या सेनेसह कसाबसा पाटलीपुत्र इथे पोहोचला. पराजिताचं स्वागत करणार तरी कोण आणि कसं? राजमाता प्रभादेवी तर त्याला सामोरीही आली नाही. राणी यशोमाला मात्र खिन्न झाली होती. पण तिने पराजयाचं दुःख तत्काळ मागे सारलं आणि त्याच्या गळ्यात हात गुंफत म्हणाली, "नाथ, शत्रू परका आहे, नृशंस आहे. त्याच्या युद्धाच्या पद्धती आपल्याला माहीत नाहीत. आपली युद्धपद्धत काय आहे हे शत्रूला अनुभवाने माहीत होतं. पहिल्या युद्धात लाभ हानी अटळ असते, त्यामुळे खचून जाण्याचं कारण नाही. तुम्ही पुन्हा तयारी करा. आता झालेल्या चुका टाळा, शत्रूचं बलस्थान हेरा, मग मात्र विजय नक्की आहे." भानुगुप्त खचलेल्या आवाजात म्हणाला, "होय सखे, पण एवढा भीषण आघात हुणांकडून होईल अशी कोणी स्वप्नातही कल्पना केली नसती. एवढं प्रबळ आपलं हत्तीदल, पण त्यांनी ते अक्षरशः पालापाचोळ्यात काढलं. तोरमानाला तो शोधत असलेली दैवी तलवार मिळाली तर नाही ना, अशी शंका येते मला. नाहीतर एवढा प्रलयी हल्ला तो कसा करू शकला असता?" यशोमाला उद्गारली, "दैवी तलवार? मला त्याबाबत काही माहीत नाही नाथ. पण ही अद्भुते पुराणातच अदृश्य झालेली आहेत. आज ना कृष्णाचं सुदर्शन चक्र आहे, ना परशुरामाचा दिव्य परशु. रामाचं धनुष्य नाही की अर्जुनाचं?" भानुगुप्त म्हणाला, "कोणी त्यांचा शोध घेतला नाही म्हणून अदृश्य आहेत ती दैवी आयुधे. लाडके, अशी दैवी तलवारही अस्तित्वात असू शकते. आणि खात्रीलायक माहिती मिळाली म्हणून तर तोरमान भारतात आला. एवढे स्तूप आणि विहार नष्ट केले, हजारो भिक्षूंना ठार मारलं, जिवंत जाळलं. बौद्ध मठच का? त्याच्याकडे तशी माहिती असेल म्हणून ना?" यशोमाला त्याचं म्हणणं उडवून लावत म्हणाली, "दैवी तलवार सापडली असेल म्हणून तो अमर तर झाला नाही ना? नाथ, ते विसरा आता. नव्याने तयारी करा. हवं तर मालव नरेश आणि तुमचे बंधू यशोधर्मन यांना सैन्यासह सोबत घ्या. नवी व्यूहरचना आखा. युद्धभूमी ठरवा आणि या पराजयाचा बदला घ्या." "घ्याल ना नाथ?" भानुगुप्तानं कशीबशी होकारार्थी मान डोलावली आणि तो दूर झाला. तो अजून पराभवाच्या धक्क्यातून सावरला नव्हता. तो आसनावर डोळे मिटून विचार करू लागला, तेवढ्यात तिथे राजमाता प्रभादेवी आली. तिने भानुगुप्ताकडे पाहिलं आणि म्हणाली, "हरून आलास? पळून आलास?
रणभूमीवर लढून प्राण दिले असते तर मी स्वतःला वीरमाता तरी म्हणवून घेतलं असतं. तोंड काळं केलंस माझं, या महान साम्राज्याचं. आणि पुत्र म्हणवतोस माझा. शेवटच्या वाक्यात दंश होता, वेदनादायी. भानुगुप्त चिडून म्हणाला, माते, तू विसरतेस की साम्राज्य आधीच विखंडित झालंय 3 भागात. काय केलं तुम्ही हे विभाजन होत होतं तेव्हा? माझ्या भावांचा स्वार्थ आटोक्यात नाही ठेवू शकलीस तू. उलट उत्तेजन दिलंस त्यांना. आज एक पराजय झालाय. मी पुन्हा आक्रमणाची तयारी करण्याची योजना बनवतोय, तर तू माझं मनोबल वाढवण्याऐवजी ते खच्ची करतेस? प्रभावती हसली. तुझं मनोबल? आहे का कण तरी मनोबलाचा तुझ्यात? तुझ्यापेक्षा तुझा बंधू दामोदरगुप्त परवडला. मग जा त्याच्याकडे आणि सांग त्यालाच हुणांचा बंदोबस्त करायला. भानुगुप्त ओरडला. यशोमाला प्रसंग पाहून पुढे झाली आणि म्हणाली, हा घरातलाच संघर्ष बरा नव्हे राजमाते. आत्ताच परत आलेत ते. त्यांना जरा विश्रांती तरी घेऊ द्या. प्रभावती म्हणाली, हो, विश्रांती? खूप थकला असशील ना पाठ दाखवून पळून पळून? कसला माझा हा पुत्र? खरे तर तिनं पुढचे शब्द गिळले, कारण भानुगुप्त संतापून उठत म्हणाला, माते, बस झालं आता. बाहेरच्या शत्रूपेक्षा घरातले शत्रूच जास्त त्रस्त करतायत मला. पुरे झालं, जा आता. जा आता आपण आपल्या कक्षात. हुणांना कसं हाकलायचं या भूमीतून हे मला ठरवू देत. डोळ्यातून आग ओकत आणि पाय आपटत प्रभावती तेथून निघून गेली. भानुगुप्ताच्या काळजावर तसे ओरखडे उठले, पण त्यानं त्या वेदना गिळल्या. आपला पराजय का झाला याचं उत्तर त्याला तसं मिळालेलंच होतं. नव्या तयारीची गरज होती एवढंच, आणि ती तयारी राजधानीतूनच करता येणार होती. म्हणून तो परत इथवर आला होता. यशोमालेला त्याची मनस्थिती समजत होती. ती मूकपणे त्याच्या शेजारी बसली आणि त्याला त्याच्या कासावीस क्षणांमध्ये सोबत देत राहिली. इकडे तोरमान आणि मिहिरकुल आपली सेना घेऊन झेलम नदीच्या अरुंद काठाकाठाने काश्मीरच्या दिशेनं निघाले होते. झेलमचं हिमालयाच्या पर्वतरांगांनी घट्ट मिठी घातलेलं खळाळतं वेगवान पात्र आणि अरुंद काठांवरचे गगनाला भिडलेत की काय असे वाटणारे सुरू देवदाराचे वृक्ष पाहून मिहीर हरखून गेला होता. या दरीतून आपण एका अद्भुत रहस्यमय जगात प्रवेश करतो आहोत अशी त्याला निगूढ संवेदना होत होती. तोरमान मात्र स्वतःच्या विचारात हरवून गेला होता. विश्वंभर भटही दिलेल्या मुदतीत त्या कोड्याचं उत्तर देऊ शकला नाही, म्हणून त्याचं मस्तक धडावेगळं केलं गेलं होतं. हुण सम्राट अटीलला महानची ती दिव्य तलवार आहे तरी कुठे, त्याला प्रश्न पडला होता. काश्मीर हा अत्यंत रहस्यमय प्रदेश आहे याची त्याला जसजसे ते पुढे सरकत होते तसतशी प्रचिती येत होती. मिळाली आपल्याला तलवार तर ती इथेच मिळेल अशी आशाही जागी होत होती. पण त्या अवचित अवतरलेल्या साधूनं हे काय चमत्कारिक कोडं घातलं? 3 सूर्य, 2 दिसतात पण एक दिसतच नाही अशी जागा? अरे मूर्खा, सूर्य आकाशात असतो, तोही एकच. जमिनीवर कधी 2-3 सूर्य पाहिलेस का तू? त्यानं घोड्यावरील आपली बैठक बदलली. मिहीर त्याच्या बाजूनच चालला होता. अचानक मिहीरनं विचारलं, मला सांगा देवपुत्र, महान अटीललाला ती दैवी तलवार मिळाली तरी कशी? तोरमान स्वतःत हरवून जात म्हणाला, ती एक अद्भुत कहाणीचे असं म्हण ना. अटीलला तेव्हा आपलं साम्राज्य वाढवण्यासाठी झुंजत होता. पूर्वेचं आणि पश्चिमेचं रोमन साम्राज्य तेवढं त्याचा कडवा प्रतिकार करत होतं. जोवर आपण रोमन साम्राज्याचा विध्वंस करत नाही, तोवर आपण विश्वविजेता होणार नाही याची त्याला खात्री होती. तो एका युद्धासाठी रोमवर चालून गेला होता. त्यानं रोमन फौजांशी घमासान युद्ध केलं, पण त्याला माघार घ्यावी लागली. आत्ता भानुगुप्ताला घ्यावी लागली तशी. त्या भीषण पराजयामुळे तो निराश झाला. त्या निराशेच्या भरात त्यानं आत्मघात करून घ्यायचं ठरवलं. तो पहाटे एका दुर्गम कड्यावर गेला. तिथून खाली झोकून द्यायचा निर्धार केला होता त्यानं. हुणांचा एकमात्र पवित्र देव सूर्यदेव, त्याचं दर्शन घेऊन खाली उडी मारू असं ठरवून
तो खिन्न अवस्थेत सूर्योदयाची वाट पाहत राहिला आणि उगवला आपला परमपवित्र महान देव. अटिल्लानं जमिनीवर लोळण घेतली आणि सूर्याची करुणा भाकली. उठला आणि सूर्याला सामोरं ठेवत खाली उडी घेणार, तेवढ्यात त्याला सूर्याच्या किरणांनी बाहुपाशात घेतलं, झेललं, त्याला खाली पडू दिलं नाही. तो अचंबित होऊन पाहू लागला तर साक्षात सूर्यदेव त्याच्या समोर होते. सूर्यानं किरणांच्या हातांनी त्याच्या हातावरती दैवी तलवार ठेवली. जा लढ, शूर हुण आत्मघात करत नसतात. त्याला तो गहन गूढ आवाज ऐकू आला आणि पाहता पाहता तेजाचा तो लोळ अदृश्य झाला. अटिल्ला तेथे बराच वेळ अचंबित अवस्थेत बसून राहिला. मग आपल्या तळाकडे परत फिरला तो विजयी उत्साह घेऊनच. त्यानं पुन्हा उलटून आक्रमण करायचा निर्णय घेतला. हुण आता परत येत नाहीत या समजात असलेले रोमन आधी अचंबित झाले, दुप्पट आवेशानं तुटून पडले. पण महान अटिल्लाची दैवी तलवार अशी तळपली की रोमन सैन्य गळाठून गेलं. प्रेतांचे खच पडले, रक्ताच्या नद्या वाहिल्या नद्या. पाहता पाहता आता रोमन पळू लागले. रोमन सम्राटाला तह करण्याखेरीज पर्याय राहिलाच नाही. अटिल्लाची कीर्ती दिगंतात पसरली. पण हाय, एके रात्री इस्तंबूलच्या राजपुत्रानं जीवावर उदार होऊन त्याच्या तंबूत प्रवेश केला. ती तलवार पळवली आणि अटिल्लाच्या पराजयांची मालिका सुरू झाली. अरे, त्याच्याच बायकोनं खून केला त्याचा. बहुधा ती शत्रूला सामील होती असं म्हणतात. तीच तलवार हवीये मला. कुठेतरी कोणत्या तरी बौद्ध विहारात अथवा स्तूपात ती दडवून ठेवलेली आहे याची खात्री आहे मला. मिळवलीच पाहिजे आपण ती तलवार, कारण ती आपला एकमात्र देव सूर्यानं दिलेली भेट आहे. मिहीर हे ऐकून त्या गारुडामध्ये हरवत म्हणाला, होय, सूर्य आपल्यात जीवनाचे प्रवाह सोडतो. आपला जन्मदाता आहे तो. तोरमान म्हणाला, होय, तो अवघ्या सृष्टीचा निर्माता आहे, अगदी इथल्या शिवासारखाच. मिहीरचा आत्ता कुठे विश्वास बसू लागला होता. तो एकाएकी स्वर उंचावत म्हणाला, होय, ती तलवार कोठे ना कोठे असेलच. आपण शोधून काढू ती. तोरमाननं खुशीत मान डोलावली. हुण सैन्य त्या निरुंद भागातून झेलमच्या उसळत्या प्रवाहाचा घनघोर नाद ऐकत पुढे सरकत राहिलं. आता ते काश्मीरच्या नयनरम्य खोऱ्यात प्रवेशत होते. तिथल्या अद्भुत सौंदर्यानं ते एवढे क्रूर निर्दय होऊनही वेडावून गेले. ते अचंबित होऊन वेड्यासारखे स्वतःभोवती फिरत ते सौंदर्य नुसत्या नजरेनं पिऊ लागले. मिहीरची अवस्था वेगळी नव्हती. किशीन त्याच्याजवळ येत भारावून म्हणाली, आपण खरेच पृथ्वीवरच आहोत ना? की आपण कोणत्या अनाम अद्भुत जगात प्रवेशलो आहोत? मिहीर निश्वास सोडत म्हणाला, हे मोहमयी सौंदर्य कोणाही नवयुवतीच्या नव्हाळीच्या सुंदरतेपेक्षा सुंदर आहे. इथे युद्धाचे विचार मनात येत नाहीत. रक्तपात आठवतही नाही. असं वाटतंय की सूर्यदेवाच्या सोनेरी किरणांनी इथला कण न कण निगुतीनं सजवलाय. अद्भुत, अद्भुत. काश्मीरच्या सौंदर्यानं ते सारे वेडावून गेले होते खरे, पण जसे काही अंतर पुढे चालून गेले तसे त्यांच्यावर वरच्या पहाडावरून पाषाणांचा वर्षाव सुरू झाला. सारे हुण त्या माऱ्यानं अद्भुततेच्या गारुडातून बाहेर पडले आणि जीव वाचवायला इतस्ततः आडोसे शोधू लागले. ज्यांना आडोसे मिळाले ते आपली धनुष्ये सज्ज करत पहाडावरून डोकावणाऱ्या कश्मीरी सैन्याला टिपू लागले. ज्यांना आडोसा मिळाला नाही ते पाषाण वर्षावात ठार झाले. त्या अरुंद सापळ्यात एक घमासान युद्ध सुरू झालं. सावरलेल्या मिहीरने सैनिकांची एक तुकडी घेऊन पहाडावर वेगळ्या बाजूनं चढाई केली आणि तिथल्या सैन्याला गवतासारखं कापून काढायला सुरुवात केली. पाहता पाहता सारे काश्मीरी सैनिक त्या पहाडावर मरून पडले. तोवर रात्र झाली होती. तिथेच मुक्काम करून सैन्य पुढं निघालं, पण आता काश्मीरचं सौंदर्य त्यांना टोचत होतं, बोचत होतं. ते सावध होते. पुढे काश्मीरच्या राजाने श्रीनगरच्या जवळच हुणांना तोंड दिलं, पण काश्मीरी सैन्याला हे युद्ध जिंकणं अशक्यच होतं. तोरमानानं सहज विजय मिळवला आणि काश्मीरवर सत्ता स्थापन केली. तिथला राजा लेहला पळून गेला. तोरमाननं काश्मीरमधील सर्व विहार आणि स्तूप तपासून पाहायला सुरुवात केली. श्रीनगरच्या आसपासचे सारे स्तूप तपासून झाले. एका स्तूपात
त्याला बुद्धाचा जपून ठेवलेला दात मिळाला खरा, पण तलवार मात्र मिळालीच नाही. तिच्या अस्तित्वाबद्दलही कोणाला माहिती नव्हती. संतप्त तोरमाननं ते स्तूप आणि विहार उद्ध्वस्त केले. भिक्षूंना जिवंत जाळून ठार मारलं. बौद्ध नागरिकांवर त्यानं अनन्वित अत्याचार करायला सुरुवात केली. प्रजेत एकच आक्रोश उसळला, पण तोरमानाला त्याची पर्वा नव्हती. तो अधिकाधिक क्रूर होत गेला. लोकांनी शेवटी शैव धर्म स्वीकारून त्या अत्याचारापासून सुटका करून घ्यायचा प्रयत्न केला. मिहीर मात्र तोरमानच्या सोबत एवढा नसायचा. तोरमाननं राज्यकारभार आपल्या हातामध्ये घेतला होता. मिहीर मात्र तिथल्या निसर्गात किशींसोबत रममाण झाला होता. शेवटी एके दिवशी तोरमानला माहिती मिळाली की इथून काही अंतरावर हुष्कपूर गावी कुशाण राजा हुविष्कानं बांधलेला एक प्राचीन स्तूप आहे. हा स्तूप दुर्गम आहे, हिमालयानं घेरलेला आहे. जर तलवारीसारखी गोष्ट लपवली गेली असेल तर ती तेथेच. अन्य स्तूप विहारांमध्ये ती कदापि सापडणार नाही. ही वार्ता ऐकताच तोरमान आणि मिहीर काही सैनिक सोबत घेऊन हुष्कपूरच्या दिशेनं निघाले. रस्ता दुर्गम होता. देवदाराच्या अरण्यामुळे तो गूढही वाटत होता. मिहीर त्या गहन शांतीत हरवून गेला होता. त्या दिव्य तलवारीचा शोध त्याला निरर्थक तर नाही ना, हा प्रश्न पडू लागला होता. त्यानं तोरमानला काही म्हणण्यासाठी त्याच्याकडे पाहिलं, पण तो स्वतःच्याच विचारात एवढा दंग होता की मिहीरची काही बोलायची हिंमत झाली नाही. शुभ्र हिमानं झळाळणाऱ्या हिमालयाच्या अत्युच्च शिखरांनी वेढलेल्या दरीत ते आले. दरीच्या मधोमध एक उंच सुळका होता, अगदी अंगठ्यासारखा. त्याच्या पायथ्याशी एक छोटं गाव होतं. हुण येत आहेत हे पाहून तिथले लोक पळून अरण्यात लपले. पण तोरमाननं तिकडे लक्ष दिलं नाही. तो काही क्षण सुळक्यावर बांधलेल्या वास्तूकडे अनिमिष नेत्रांनी पाहत राहिला. एवढ्या कमी जागेत आणि एवढ्या उंचीवर हे बांधकाम कसं केलं असेल? त्याला प्रश्न पडला. मिहीर कुलही विस्मित झाला होता. आणि अशा दुर्गम ठिकाणी हे भिक्षू राहतात आणि बुद्धाची साधना करतात? तो भारून गेला. सुळक्यावर जायला अत्यंत कठीण अशी तुटक्या पायऱ्यांची सुळक्याला वेढा घालत वर वर जाणारी वाट होती. या वाटेवरून जाणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण. जरा पाय निसटला की खाली खोल खाईत पडून मरण निश्चित. पण त्या परमसाहसी तोरमाननं निश्चय केला. आपल्या सैनिकांना आज्ञा दिली आणि सारे वर वर चढू लागले. खाली पाहिलं की डोळे फिरत होते खरे, पण त्यांनी त्याची पर्वा केली नाही. ते निर्धारानं वर जातच राहिले. सुळक्यावर ते आले तेव्हा वरच्या सपाटीवर बांधलेली ती प्राचीन गोलाकार वास्तू त्यांना दिसली. त्या वास्तूच्या आवारात एका चौथऱ्यावर भव्य अशी बुद्धाची प्रतिमा होती. त्याच्या चेहऱ्यावरील अपार शांतीचे भाव पाहून मिहीर मोहून गेला. तेवढ्यात एक भिक्षू बाहेर आला आणि म्हणाला, भगवान बुद्धाच्या राज्यात आपलं स्वागत आहे. तोरमाननं आदेश दिला, तुझ्या भंतेला बोलाव. भिक्षू म्हणाला, मीच भंते आहे महाराज, पण या स्तूपात आता फक्त आम्ही दोघे राहतो. त्यामुळे खरं तर इथे कोणी भंते नाही. सारे भिक्षूच आहेत असं समजा. या, आत या. आमच्या ऐपतीप्रमाणे तुमचा पाहुणचार करायला आवडेल आम्हाला. खरं तर इथे वर्षानुवर्षे कोणी येत नाही. खालचे गावकरी देतात त्या भिक्षेत चालतं आमचं. या या, आत या. आमचा ग्रंथसंग्रह पहा, बुद्धासमोर लीन होऊन बसा, ध्यान करा आणि आपल्या दुःखावर मुक्तीची साय लावा. फालतू बडबड नकोय, तोरमान म्हणाला. आम्ही इथं तुझ्या पाहुणचारासाठी आलेलो नाही. 20 वर्षांपूर्वी एका भिक्षूने एक तलवार इथे आणून दडवली अशी खात्रीलायक माहिती आहे माझ्याकडे. ती तलवार मला दे. भिक्षू म्हणाला, तलवार आणि इथे? तुम्ही चुकीच्या ठिकाणी तलवार शोधत आहात महाराज. इथे कुणी आलंच तर शांतीच्या शोधात, तलवारीच्या नाही. तोरमान आपल्या सैनिकांकडे पाहत ओरडून म्हणाला, सैनिक हो, शोधा या स्तूपात. खोदून काढा जमिनी आणि भिंती आणि बांधून ठेवा या भिक्खूला. शोधा दुसरा भिक्षू कुठे आहे? आणि क्षणभरात त्या भिक्षूला जखडून बांधण्यात आलं. तरीही तो भिक्षू अपार शांतीत आनंदानं त्याची प्रार्थना गुणगुणत राहिला. दुसरा भिक्षू लगेच सापडला. त्यालाही मारहाण करत बांधून टाकण्यात आलं. मिहीर तेव्हा बुद्धाच्या त्या विशाल प्रतिमेसमोर उभा होता. बुद्धाच्या चेहऱ्यावरच्या शांत हास्याच्या गूढार्थाला समजू पाहत होता. त्याच्या हृदयात आगळ्या वेगळ्या संवेदनांचा जन्म झाला होता.
हा नवीनच अनुभव तो घेत होता. तो स्वतःत हरवून जात होता. त्याच्या कानावर ना स्तूप नष्ट केला जाण्याचे आवाज येत होते, ना सैनिकांच्या संतप्त चित्कारांचे. जणू त्याची समाधी लागली होती. तेवढ्यात काही सैनिक तिथे आले आणि चौथऱ्यावर चढू लागले. बुद्धाच्या मूर्तीवर बेसुमार घाव घालू लागले. मिहीर ओरडला, "नको, नका रे तोडू या मूर्तीला." "मिहीर मागे सरक," तोरमान खेकसला. "ती दुष्ट मूर्ती खुपतेय माझ्या काळजात. तोडा रे ती मूर्ती." आणि मिहीरची पर्वा न करता ती मूर्ती क्षतविक्षत केली गेली. बुद्धाचं मौन हास्य तरीही कायमच होतं. पण त्याच्या मस्तकावर एक घाव पडला आणि मूर्ती उद्ध्वस्त होऊन खाली कोसळली. मिहीरच्या डोळ्यात आयुष्यात प्रथमच पाणी आलं. हृदय कळवळलं. तो मटकन खाली बसला. तोरमाननं आपला मोहरा आता बांधून ठेवलेल्या 2 भिक्षूंकडे वळवला. भिक्षू अद्यापही मंद हसत होते. जणू हा विनाश त्यांच्या प्रार्थनास्थळाचा नव्हताच. बुद्धाचा कसा विनाश होईल? ते तोरमानाच्या वेडेपणावर हसत होते. त्यांचं हास्य पाहून तोरमानाच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि त्यानं तलवार उपसून दोघा भिक्षूंची मुंडकी उडवली. सर्वत्र आता पुन्हा कानाचे दडे फाडणारी शांती पसरली. तोरमान मिहीरजवळ आला आणि म्हणाला, "एखाद्या पोरीसारखा का रडतोयस?" मिहीर म्हणाला, "देवपुत्र, ती मूर्ती अद्वितीय सुंदर होती." "सुंदर पोरीला गमावलं म्हणून रडला तर एक वेळ क्षम्य. एका मूर्तीसाठी? छे! तू मूर्ख आहेस मिहीर." "होय, मी मूर्ख असल्याचा आज मला साक्षात्कार झाला एवढं मात्र खरं," मिहीर म्हणाला. तोरमान आता निराश स्वरात म्हणाला, "ती तलवार इथेही नाही. कुठे गायब झालीये ती? कोण होता तो भिक्षू ज्यानं ती तलवार आणली? ती तलवार मिळवणं माझ्या जीवनाचा आता एकच उद्देश राहिलाय. ती तलवार मिळवणं आणि विश्वावर राज्य करणं. हे सूर्यदेवा, हे शिवा, ऐका माझं. प्राप्त होऊ दे ती तलवार जिच्या जोरावर अटीलला महानने जग जिंकलं होतं." मिहीर उठला आणि डोळे पुसत म्हणाला, "दैवी तलवारीनंच जग जिंकता येतं देवपुत्र. अजूनही दुसरे मार्ग आहेतच की." तोरमान त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याच्याकडे रोखून पाहत म्हणाला, "पुत्र, मला दुसरे मार्ग माहीत नाहीत आणि माहिती करून घेण्याची आवश्यकताही नाही. तलवार हाच आपला धर्म. तलवारच खरी शांती आणू शकते. त्यात ती दैवी तलवार असेल तर मग साऱ्या विश्वात शांती आणता येईल. शांतीचा मार्ग शत्रूच्या प्रेतांवरून जातो. कधी विसरू नकोस हे." असं म्हणून तलवार इथेही न मिळाल्यानं निराश झालेला तोरमान परत फिरला. मिहीर तिथेच आपलाच आपल्याशी झुंजत बसला आणि मग त्या ध्वस्त स्तूपाकडे आणि बुद्ध मूर्तीच्या अवशेषांकडे खिन्न नजर टाकत निस्त्राणपणे उठला आणि सुळक्याचा मार्ग उतरू लागला.